perimeter of a rectangle is 4 centimeter, the length of the rectangle is more than double its breadth by the to find the length and breadth. Suppose to be, जर आपण सपोज याचं जर x घेतलं, किती घेतलं या ठिकाणी, सपोज x घेतलं लेंथ आणि y घेतलं ब्रीथ. ओके, सो व्हॉट इज, सपोज लेट लेंथ घेतलं मित्रांनो, लेंथ इज इक्वल टू किती घेतलं या ठिकाणी, लेंथ इज इक्वल टू x सेंटीमीटर and breadth is equal to what, y centimeter. Clear? So from the first conditions, what is the first condition? पहिली कंडिशन काय मित्रांनो, perimeter of a rectangles which is 40 centimeters. Perimeter means 2 of length plus breadth, okay, is equal to what, it is 40. So therefore लेंथ साठी काय घेतला मित्रांनो, लेंथ आहे x, मग x plus y is equal to what, it is 40 आणि 40/2 किती होणार 20 and this is equation number 1. okay, and from the second condition, आता what is second condition मित्रांनो, बघा या ठिकाणी लेंथ ऑफ अ रेक्टँगल, लेंथ काय दिलाय तुम्हाला, लेंथ आहे x इज इक्वल टू मोर दॅन डबल इट्स ब्रेथ, कोणापेक्षा मोठा आहे, कोणापेक्षा डबल आहे ब्रेथ पेक्षा, 2 ऑफ y आणि या ठिकाणी बघा मोर दॅन आहे मित्रांनो, मोर दॅन किती, दोन्ही म्हणजे प्लस काय येणार 2 येणार, बरोबर आहे. सो देअरफॉर दिस इक्वेशन कॅन बी रिटन ॲज x minus 2y इज इक्वल टू 2 अँड दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. हा सेकंड इक्वेशन आहे. क्लिअर इथपर्यंत? ओके, देन आता बघा मित्रांनो, इक्वेशन नंबर x1 आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये कंपेअर जर केलं तर इथे बघा मित्रांनो, x चं कोएफिशिएंट +1 आहे, x चं कोएफिशिएंट +1 आहे. क्लिअर इथपर्यंत? आता काय करावं लागेल मग, जर समजा कोएफिशिएंट जर सारखं असेल आणि जर समजा साइन इक्वल जर असेल तर काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. सो देअरफॉर इक्वेशन नंबर 1 मायनस इक्वेशन नंबर सेकंड, सो देअरफॉर x प्लस व्हाट इज y इज इक्वल टू 20 and second equation आहे x minus 2y is equal to what, 2 is equal to, इथं मायनस आहे तिथं प्लस येणार आणि इथं मायनस येणार, हे कॅन्सल झाले मित्रांनो, प्लस आणि प्लस 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 आणि प्लस प्लस. सो देअरफॉर 1 + 2 इट इज 3y इज इक्वल टू, आणि 20 मधून 2 गेले तर 18 राहणार. सो y ची व्हॅल्यू काय मिळणार मित्रांनो, इट इज 18/3 आणि 18/3 किती होणार 6, y ची व्हॅल्यू 6 मिळाली. सो देअरफॉर सबस्टिट्यूट what, y is equal to 6 in equation number 1 मध्ये पुट करा. so therefore equation number 1 implies what is equation number 1, x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, +6 is equal to 20, बरोबर. या इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू पुट केलाय, x ची व्हॅल्यू काय होणार या ठिकाणी 20 - 6, so therefore x is equal to 14. so therefore काय फाइंड आउट करायचं होतं, लेंथ अँड ब्रेथ. so what is the length and breadth of rectangle are, what is length म्हणजे x घेतलाय 14 सेंटीमीटर and 6 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली मित्रांनो, बरोबर आहे, आलं लक्षात. सो नाव if 460 is divided by natural numbers, quotient is 6 more than 5 times the divisor and remainder is 1, find the quotient and divisor. suppose let the divisor is equal to, suppose घ्या divisor is equal to x घेऊया. क्लिअर इथपर्यंत x. ओके, नाव काय म्हटलंय बघा, क्वेश्चन काय होणार मित्रांनो, मग क्वेश्चन दिलेलं आहे QUOTIENT, क्वेश्चन इज इक्वल टू 6 मोर दॅन 5 टाइम्स कोणापेक्षा, 5 टाइम्स द डिव्हिजर किती आहे x आहे, प्लस किती मोठा आहे 6, हे क्वेश्चन झालं. देन त्यानंतर आहे डिव्हिजर झालं, रिमाइंडर दिलेला आहे तुम्हाला, व्हॉट इज रिमाइंडर इज इक्वल टू व्हॉट, इट इज 1. क्लिअर इथपर्यंत? तर 460 इज डिवाइडेड बाय द नॅचरल नंबर्स, 460 हा काय झाला डिवाइडेड बाय द नॅचरल नंबर आहे, डिवाइड म्हणजे डिव्हिजर घेतलेला आहे. मग डिव्हिडंड किती दिला आहे मित्रांनो, डिव्हिडंड आहे, व्हॉट इज डिव्हिडंड इज इक्वल टू 460. ओके, नाव व्हॉट इज द फॉर्म्युला काय आहे, डिव्हिडंड इज इक्वल टू बरोबर ना, डिव्हिडंड इज इक्वल टू क्वोशंट इनटू डिव्हिजर प्लस रिमाइंडर, हा फॉर्म्युला आहे.
क्लिअर इथपर्यंत? ओके. नाव सो व्हॉट इज डिव्हिडंड? डिव्हिडंड इज 460 इज इक्वल टू क्वेश्चन काय आहे 5x plus 6 5x plus 6 मल्टिप्लाय बाय डिव्हिजर इज x प्लस रिमाइंडर इज 1. क्लिअर इथपर्यंत? सो देअरफॉर याला इकडे आणा म्हणजे काय होणार तर त्याला तिकडेच नाही. सो इट इज x into 5x स्क्वेअर प्लस x into 6x प्लस 1 आणि हा आहे 4 आणि हा इकडे 0 येणार राईट हँड साईडला गेला तर मायनस 460. क्लिअर इथपर्यंत? सो देअरफॉर 5x स्क्वेअर प्लस 6x प्लस मायनस मायनस किती होणार हे 459 इज इक्वल टू 0. आता काय करायचं मित्रांनो आपल्याला फॅक्टर पाडायचे आहे. तर फॅक्टर पाडण्यासाठी काय करावं लागेल बघा या ठिकाणी इट इज इक्वल टू हा पोर्शन आहे. ओके. सो 5 दिस इज 5 इज मल्टिप्लाय बाय मायनस 459 बरोबर आहे 459 इज इक्वल टू सो 5 इज मल्टिप्लाय बाय हा मायनस साइन बाहेर येणार याला कसं करता येणार तुम्ही 9चा भाग द्या 9 इंटू किती होणार 9 5 45 9 1 9 51 होईल. तर इथं 6 आहे 6 आहे मित्रांनो मायनस 49चं किती होणार 45 इज मल्टिप्लाय बाय 51. आता बघा मित्रांनो याच्यामधून जर समजा इथं जर समजा आपण 51 घेतलं आणि इथं 45 जर घेतलं तर इथं बघा +1 आहे आणि इथं -1 याची फॅक्टर पाडला आपण मित्रांनो बघा 51 आणि -45. तर या ठिकाणी दोघांचं जर ऍडिशन केलं तर +6x येतं आणि दोघांचं मल्टिप्लाय केलं तर वरती एलिमेंट आहे. ओके. तर काय होणार देअरफॉर 5x स्क्वेअर प्लस 6x म्हणजे काय होणार 51x मायनस 45x मायनस 459 इज इक्वल टू 0. क्लिअर आहे मित्रांनो? दोन दोनच्या पेअर पाडा. तर या ठिकाणी बघा प्रत इथं कॉमन नाही आहे तर इथे x फक्त कॉमन आहे तर 5x प्लस 51 बरोबर मायनस परत 45 जर आपण कॉमन घेतलं 45 घेण्यापेक्षा या ठिकाणी तुम्हाला सॉरी एक मिनिट काय घ्यावं लागेल या ठिकाणी इथं घ्यावं लागेल फक्त आणि फक्त 9 कॉमन घ्या. 9 कॉमन घेतलं तर काय राहणार या ठिकाणी 5x हा मायनस आहे इथं प्लस आहे तर म्हणजे इथं प्लस येणार इथे किती येणार 51 येणार आणि इज इक्वल टू 0. बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला बघा या ठिकाणी 5x प्लस 51 सो 5x प्लस 51 कॉमन आहे कॉमन घ्या आणि दुसरी व्हॅल्यू काय राहणार या ठिकाणी x minus 9 is equal to 0. So therefore product of the two number is equal to 0 then one of them is 0. So therefore x minus 9 is equal to 0. So therefore x is equal to काय होणार -51 by 5 or x is equal to 9. बट x म्हणजे काय मित्रांनो डिव्हिजर आहे तर डिव्हिजर आपण नॅचरल नंबर बघा या ठिकाणी द इज अ नॅचरल नंबर आहे आणि नॅचरल नंबर्स हे निगेटिव्ह मध्ये राहत नाही आणि फ्रॅक्शन मध्ये पण नाही राहत. सो देअरफॉर बट नॅचरल नंबर इज नेवर निगेटिव्ह राहत नाही म्हणून काय होणार x इज नॉट इक्वल्स टू -51/5 होणार 51/5. क्लिअर? सो देअरफॉर x ची व्हॅल्यू काय मिळणार मित्रांनो 9 मिळणार 9 मिळाली x ची व्हॅल्यू 9 मिळाली. काय काढायचंय तुम्हाला क्वेश्चन काढायचा आहे आणि डिव्हिजर काढायचा आहे. व्हॉट इज अ क्वेश्चन? सो क्वेश्चन इज इक्वल टू व्हॉट इज क्वेश्चन आहे 5 इज मल्टिप्लाय बाय 9 प्लस 6 9 5 45 आणि 6 हे झाले 51 51 हा झाला क्वेश्चन अँड डिव्हिजर काढायचं आहे तुम्हाला. डिव्हिजर व्हॉट इज अ डिव्हिजर इज नथिंग बट द व्हॅल्यू किती आहे डिव्हिजरची व्हॅल्यू x आहे तर x ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो 9. सो देअरफॉर 51 and 9 इज द रिक्वायर्ड आन्सर. क्लिअर? ओके. 8 hours to travel the 36 kilometer downstream and return to the same spot. The speed of the boat in still water is 12 kilometer per hour. Find the speed of the water current. Now let's say suppose speed of water current is equal to suppose x घ्या x स्पीड असल्यामुळे काय होतं मित्रांनो किलोमीटर पर आवर्स हे घेतलं. ओके. तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर. सो व्हॉट इज तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी व्हॉट इज नाव स्पीड नाही होत डिस्टन्स इज इक्वल टू व्हॉट डिस्टन्स इज इक्वल टू काय होणार मित्रांनो डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम असं होणार. ओके. सो देअरफॉर टाइम इज इक्वल टू काय होणार मित्रांनो टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड बरोबर आहे डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. त्याच्यानंतर बघा मित्रांनो स्पीड दिलेला आहे. सो देअरफॉर फ्रॉम द गिवन कंडिशन काय केलं आहे मित्रांनो बघा. सो प्रति टेक्स द 8 hours टू ट्रॅव्हल दॅट 36 किलोमीटर 36 किलोमीटर कसा गेलाय तो या ठिकाणी डाऊनस्ट्रीम गेलेला आहे. डाऊनस्ट्रीमला काय होतो x
तर या ठिकाणी बघा मित्रांनो स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर हा ग्रेटर असतो ऍज कम्पेअर टू द स्पीड ऑफ वॉटर करंट. म्हणजे इथे येणार 12 डाऊनस्ट्रीम आहे म्हणजे प्लस येणार, इथं एक्स प्लस परत 36 डिवायडेड बाय 12 मायनस एक्स. का बरं? का बरं? कारण हा डाऊनस्ट्रीम आहे आणि हा अपस्ट्रीम आहे. रिटर्न आलं किती आवर मध्ये, किती तासामध्ये? 8 hours मध्ये. सो दिस इज अ कंडिशन फ्रॉम द गिवन कंडिशन. 36 मध्ये 12 प्लस एक्स प्लस 36 अपॉन 12 मायनस एक्स. हे कसं आलं बघा, हा आहे डाऊनस्ट्रीमचं, हा आहे अपस्ट्रीमचं, इज इक्वल टू 8. याला सॉल्व्ह करा मित्रांनो. बघा या ठिकाणी तुम्ही असं म्हणू शकता 36 कॉमन घ्या. 36 कॉमन घेतलं तर 1 अपॉन 12 प्लस एक्स प्लस 1 अपॉन 12 मायनस एक्स इज इक्वल टू 8. 8 होईल. याचा एलसीएम घ्या मित्रांनो. एलसीएम येणार 12 प्लस एक्स ऑफ 12 मायनस एक्स असं होईल. सो देअरफॉर 12 मायनस एक्स प्लस 12 प्लस एक्स असं होईल. आणि देन इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय हा 36 डिवाइड मध्ये जाणार, हा असं होणार 36. क्लिअर इथपर्यंत? ओके. नाव आता बघा मित्रांनो याच्यामधला मायनस एक्स आणि प्लस एक्स कॅन्सल. 12 आणि 12 24 होतं. तर 24 डिवायडेड बाय हा काय होतं मला बघा, ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे 12चा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू बघा मित्रांनो 8 डिवायडेड बाय 36. याच्यामध्ये 4चा भाग द्या. 4 1 चा पण 4 2 चा 8 आणि 4 9 चा 36. 2 1 चा 2 आणि 2 12 चा या ठिकाणी काय होणार 12 चा 24. डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन 12 इंटू 9 इज इक्वल टू 12 म्हणजे होते 144 मायनस एक्स स्क्वेअर. या ठिकाणी बघा लेफ्ट हँड साईडला घेऊन या. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 12 9 किती होता मित्रांनो हा 108 आणि हा लेफ्ट हँड साइड हा प्लस आहे मायनस 144 इज इक्वल टू 0. सो एक्स स्क्वेअर मायनस 144 मधून 108 गेले तर किती राहणार या ठिकाणी 8 मधून 14 मधून 8 गेले 6. इथे इथे 1 द्या. 4 मधून 1 गेला 3 आणि एकातून 1 गेला 0. सो 36 होणार. सो एक्स स्क्वेअर मायनस 6 स्क्वेअर इज इक्वल टू 0. तर याला कसं लिहिता येणार एक्स प्लस 6 आणि सेकंड याच्यामध्ये एक्स मायनस 6 इज इक्वल टू 0. मित्रांनो एक्स इज इक्वल टू मायनस 6 और एक्स इज इक्वल टू प्लस 6. बट बघा एक्स म्हणजे काय होतं मित्रांनो, स्पीड आहे ना. स्पीड इज नेव्हर निगेटिव्ह. स्पीड इज नेव्हर निगेटिव्ह नाही आहे. म्हणजेच काय होणार या ठिकाणी देअरफॉर एक्सची व्हॅल्यू काय होणार, एक्स इज नॉट इक्वल टू मायनस 6. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू काय मिळणार मित्रांनो, एक्स इज इक्वल टू व्हॉट, इट इज 6. एक्सची व्हॅल्यू 6 मिळाली तुम्हाला, एक्स इज इक्वल टू 6. सो देअरफॉर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती, स्पीड ऑफ वॉटर करंट. सो देअरफॉर स्पीड ऑफ वॉटर करंट इज किती 6 किलोमीटर पर आवर्स. So this is the required answer मित्रांनो. ओके. किशोर बाय द 5 years. किशोरचे वय किती आहे? सो एज ऑफ किशोर इज इक्वल टू प्रेझेंट एज ऑफ किशोर इज इक्वल टू सपोज एक्स इयर्स. किती घेतला, एक्स इयर घेतलाय. सो विवेकचं काय होणार मग, प्रेझेंट एज ऑफ विवेकचं किती होणार मित्रांनो या ठिकाणी, मग या ठिकाणी होणार किती ओल्डर दॅन किशोर बाय द 5 years म्हणजे एक्स प्लस 5 years होणार. किती 5 years. ओके. नाव सम ऑफ देअर रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस इज 1/6. सम ऑफ देअर रेसिप्रोकल म्हणजे याचा 1/x घ्यावं लागेल फ्रॉम द गिवन कंडिशन मध्ये काय होणार मित्रांनो 1/x प्लस 1/x प्लस 5 आणि इज इक्वल टू याचं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल दिलेलं आहे, इट इज 1/6. बघा मित्रांनो याचा मल्टिप्लाय करा, एक्स ऑफ एक्स प्लस 6 एक्स प्लस 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू एक्स प्लस 5 इज एक्स प्लस 5 प्लस 1 इंटू एक्स इज इक्वल टू 1/6. या ठिकाणी अल्टरनेटिव्ह वापरा, इन्व्हर्टेंट वापरा. सो दिस इज एक्स इंटू एक्स डायरेक्ट लिहा इथं असं लिहा, एक्स इंटू एक्स 2x प्लस 5 डिवायडेड बाय एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू 1/6. क्रॉस मल्टिप्लिकेशन इट इज 6 ऑफ 2x प्लस 5 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5x होणार बरोबर. सो देअरफॉर इट इज 12x प्लस 30 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5x. क्लिअर इथपर्यंत? ओके. नाव नेक्स्ट इज एक्स स्क्वेअर प्लस 5x. त्यानंतर हे राईट हँड साइड लिहिलं तर मित्रांनो मायनस 12x देन मायनस 30 इज इक्वल टू 0
बरोबर आहे. या इक्वेशनला आपण त्या इक्वेशन मध्ये लिहिलं. सो देअरफॉर त्यानंतर बघा मित्रांनो एक्स स्क्वेअर प्लस मायनस इज मायनस 7x मायनस 30 इज इक्वल टू 0. या 30 चे बघा मित्रांनो रूट बघा, रूट पडा काय होणार या ठिकाणी मायनस 30 चे होणार 10 3 चा 30 इथं लिहा मायनस इथं लिहा प्लस फॅक्टर पाडले. सो देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 7x चे काय लिहायचं 10x प्लस 3x मायनस 30 इज इक्वल टू 0. सो देअरफॉर दोन दोनचे पेअर पाडा मित्रांनो. सो x ऑफ x minus 10 then plus 3 of what is x minus 10 is equal to 0. बघा दोन ब्रॅकेट सारखे आहे. तो x minus 10 एका ब्रॅकेट मध्ये येणार, कॉमन काढल्यामुळे x plus 3 होणार is equal to 0. So therefore x minus 10 is equal to 0 or okay or x plus 3 is equal to 0. Okay, so therefore x is equal to 10 or x is equal to minus 3. But age is never negative. But age is never negative. So therefore x is not equals to minus 3. तो x ची व्हॅल्यू काय म्हणणार मित्रांनो 10 मिळणार. x ची व्हॅल्यू 10 आहे. काय काढायचं तुम्हाला व्हॉट इज द प्रेझेंट एज. प्रेझेंट x ची व्हॅल्यू 10 आहे म्हणजे किशोरची व्हॅल्यू 10 आहे. तर प्रेझेंट एज ऑफ विवेक किती होणार x प्लस आहे या ठिकाणी 5 इज इक्वल टू किती 10 प्लस 5. सो 10 प्लस 5 इज इक्वल टू 15 इयर्स. किती होणार मित्रांनो 15 इयर्स. शेवटचा टर्म जो आहे ना तो लिहायला विसरू नका. सो व्हॉट इज शेवटचा टर्म्स आहे देअरफॉर present ages of Vivek and Kishore are किती आहे मित्रांनो विवेकची वय आहे 15 इयर्स and किती 10 इयर्स रिस्पेक्टिव्हली बरोबर आहे. असं लिहायला विसरायचं नाही मित्रांनो. ओके, सो देअरफॉर दिस इज अ रिक्वायर्ड आन्सर. ओके, थँक्यू सो मच.